एक मिनिट इकडे जरा. काय हो? 1 किलो चिकन बिर्याणी बनवून पाहिजे अर्जंट 1 तासाभरात मिळेल? 1 तासात हो, लगेच बनवते ना. ओके बनवा. आता हे मला बोलले 1 किलो बिर्याणीची ऑर्डर लगेच देते का, आणि मी लगेच तयार झाले म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, कारण माझ्याकडे आहे इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला. हा नेहमी अवेलेबल असतो आणि हे मी मार्केटला सुद्धा विकते. जेव्हा आपल्याकडे इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला अवेलेबल असेल ना, तर आपण 1 तासात पण झटपट बिर्याणी बनवू शकतो. आता मी काय केले, 1 किलोची ऑर्डर आहे ना, मग त्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे धुवून स्वच्छ. त्यासाठी मी इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला 300 ग्रॅम घेतलेला आहे. 2 टोमॅटो आणि कोथिंबीर क्रश करून घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे. आता हे तिन्ही हे मी त्याच्यामध्ये मिक्स करून ह्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे. आता मी हे सर्व मिक्स करून घेते. दही ॲड करते. क्रश केलेला टोमॅटो मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आता हे मी सर्व मिक्स करून ठेवते अर्धा तासासाठी. इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाल्याचं का आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचा कांदा वगैरे तळायला लागत नाही, आलं लसूण पेस्टची गरज पडत नाही, किंवा कुठलेही मसाले जे असतात ते टाकण्याची गरज पडत नाही. कारण इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्समध्ये मी सगळे मसाले, पेस्ट, कांदा वगैरे हे सगळं मिक्स करून दिलेलं आहे. तुम्हाला साधं मीठ किंवा तेल पण टाकायची गरज पडत नाही. किलो बिर्याणीसाठी मी बासमती राईस 800 ग्रॅम घेतलेला आहे आणि आता 20 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. एवढा राईस घेतलेला आहे ना, त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आपण खडे मसाले टाकायचे आहेत आणि 1/4 किलो राईसला मी परफेक्ट 6 चमचे मीठ घेतलेलं आहे. तसंच आपल्या घरामध्ये जी रेग्युलर तेलाची पळी असते ना, ती 1 चमचा भरून मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता काय करायचं, पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये राईस टाकायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये राईस ॲड केलेला आहे. आता राईस थोडंसं मिक्स करून घ्यायचं एकदाच आणि बरोबर 7 मिनटं टायमिंग लावायचं. 7 मिनटामध्ये परफेक्ट आपलं 80% राईस बॉईल होतं. एक 7 मिनटामध्ये आपला राईस झालेला आहे. 80% आपला राईस बॉईल झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण पाणी आता मी नितळून घेते. छान असा राईस आपला सळसळीत झालेला आहे. आता मी काय करते, जो मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना, त्याचं लेअर आता मी पूर्ण खाली देते पातेल्यामध्ये. पण छान असं मी पातेल्यामध्ये लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी काय करते, पूर्ण राईसचा लेअर देऊन ठेवणार आहे. पूर्ण राईसचं मी चिकनवर लेअर देऊन ठेवलेलं आहे. आता मी डेकोरेशन करते कलरने. छान असं मी कलरने डेकोरेशन करून घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे, त्याच्यावरती छान असं तळेला कांदा पण हे करते, पसरवून देते. कोथिंबीर थोडं डेकोरेशनसाठी. आता मी ह्याला ना सिल्वर पेपरने पूर्ण पॅक करून घेते आणि झाकण लावते. पातेल्याला मी सिल्वर पेपरने छान असं कव्हर करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती पुन्हा मी झाकण ठेवते. गॅस मी फास्ट केलेला आहे. आता फास्ट गॅसवरतीच मी 3 मिनटं हे पातेलं ठेवणार आहे आणि नंतर इकडचा गॅस मी बंद करणार आहे. या साईडला मी तवा तापत ठेवलेला आहे आणि जेव्हा मी इकडचा गॅस बंद करेल तेव्हा हा पातेलं मी ह्या तव्यावर ठेवणार आहे आणि पुन्हा गॅस मी फास्ट करणार आहे 3 मिनटासाठी. 3 मिनटं झाल्यानंतर गॅस मी स्लो करणार आहे आणि अर्धा तासासाठी पातेलं मी स्लो गॅसवरती ठेवणार आहे. अर्धा तास बरोबर गॅस बंद केल्यानंतर पण पुन्हा मी अर्धा तास तशीच झाकून ठेवलेली आहे. आणि आता आपण बघूया. छान आता पुन्हा पॅक करते, कारण ऑर्डरची आहे ना आपली.